तुझे गप्पा फॅशन मराठी सो मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्यायचे, VPN वगैरे कनेक्ट करून घ्यायचे. जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल टेलिग्राम चॅनलचे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, नाही व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे. अशा प्रकारे फोटो घ्यायचे, HD क्लिक करून ॲड करून घ्यायचे आणि फोटोची लेवल अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत आधीच ओढून घ्यायचे. परत तुम्ही व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचं, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. वरून तुम्ही आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आजच्या व्हिडिओचा. आणि तुम्हाला इथं एक ब्लॅक स्क्रीनचा अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे, ऑडिओ बिटमार्क व्हिडिओ. तर इथून घेऊन घ्यायचे. नंतर सगळ्यात पहिले खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायची. तर तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव दिसेल, याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं खाली घेऊन घ्यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला जे पण बीट आहे, बीट 1, तर इथे यायचं. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत बीट 2 वरती यायचे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे. बीट 3 वरती यायचे अशा प्रकारे आणि स्प्लिट करायचे. चेअर सेम अशा प्रकारे मित्रांनो बीटप्रमाणे तुम्ही तुमचा वरचा मेन फोटो स्प्लिट करून घ्या. तर छोटे मोठे बीट आहे, नीट लक्ष देऊन स्प्लिट करायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या आणि मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर आपल्या टोटल 22पर्यंत बीट आहे. काही मध्ये छोटे छोटे बीट आहे. ठीक आहे. नीट लक्ष देऊन स्प्लिट करा आणि नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी येऊन वरचा मेन फोटो ते क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे अशा प्रकारे. ठीक आहे. बरोबर करून घ्यायचे. नंतर हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे. आता काय करायचे, आता जे आपले वरचे फोटो आहे तर त्यांना वेगवेगळे फोटोने तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. जे तुम्हाला फोटो आवडतील ते तुम्ही रिप्लेस करून घ्या. आणि स्टार्टिंगला 5 ते 6 फोटो जे क्लोज असतील, म्हणजे कपाईला तिला हे आपलं कडू आहे स्टार्टिंगला, म्हणजे जे बिंदी वगैरे लावलेले असेल फोटोमध्ये ते फोटो घ्या. म्हणजे झूम करून ते फोटो लावा. ठीक आहे. स्टार्टिंगला 5 ते 6 फोटो. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट हे सगळे फोटो इथून रिप्लेस करून घेतो. तर मी जे क्लोजवाले फोटो अशा प्रकारे बघू शकता बिंदीवाले, तर हेच फोटो इथून मी स्टार्टिंगला लावतोय. तर तुम्ही पण पटापट अशा प्रकारे स्टार्टिंगला बिंदीवाले फोटो लावून घ्या आणि बाकी सगळे फोटो नॉर्मल जसे फोटो असतील तसं तुम्ही लावा. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट आता हे सगळे फोटो लावून घेतो. मित्रांनो, इथं बघू शकता सगळे फोटो मी इथून रिप्लेस केलेले. फोटो रिप्लेस करून घ्या आणि नंतर काय करायचं, सगळ्यात पहिले आपण ट्रान्झॅक्शन लावायचे. जे सुरुवातीचे आपले 5 बॉक्स आहे, हे चौकोनवाले जे बॉक्स आहेत हे वाले, तर यांना आपल्याला ट्रान्झॅक्शन लावावं लागतं. ठीक आहे. तर आपण आधी ट्रान्झॅक्शन लावून घेऊ. तर सगळ्यात पहिले जे पहिलं चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, याचं इथं तुम्ही थोडं खाली शोधायचे किंवा तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो ते तुम्ही स्पेलिंग अशा प्रकारे टाईप करायचे. ठीक आहे. ट्विस्ट अँड टाकायचे पुढं आणि फ्लॅश अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग टाकायचे. ठीक आहे. आणि इथं 1 नंबरला आलेले बघू शकता. तर तुम्ही हा जो ट्रान्झॅक्शन आहे हा घ्यायचा आहे आणि जे काही स्टार्टिंगचे आपले 5 बॉक्स आहेत तर यांना लावून घ्यायचे पटापट. तर मी पटापट लावून घेतो. तर बघू शकता हे 5 बॉक्सला मी हा ट्रान्झॅक्शन लावलेलं आहे. आणि नंतर काय करायचे, पुढे यायचे. ठीक आहे. छोटे छोटे फोटो सोडून इथं पुढे यायचे. आणि आता इथं जो 8 सेकंदावरती बघू शकता हा फोटो आहे, तर याच्यावरती यायचे. ठीक आहे. तर तुम्ही फोटो मोजू शकता. आता स्टार्टिंगपासून 1 2 3 4 5 16 नंबरचा फोटो वरती यायचे. ठीक आहे. इथं एपिक्समध्ये यायचे, व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे. इथं वरती सर्चिंगमध्ये ते तुम्ही सर्च करायचे. जे स्पेलिंग सांगतो मी अशा प्रकारे फॅन्ट अशा प्रकारे सर्च करायचे. फ्रँटिकलेस हे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे. ठीक आहे. फॅन्ट फ्रँटिकलेस हे स्पेलिंग सर्च केल्यानंतर इथं बघू शकता हा व्हिडिओ एपिक्स आलेला घ्यायचा आहे आणि शेवटीपर्यंत याचे रेस ओढून घ्यायचे. ठीक आहे. तुम्ही स्टार्टिंगपासून लावला तरी चालेल. आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही एकदम व्हिडिओचा स्टार्टिंगला यायचं. आपण आता ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ. स्टार्टिंगचे आपण जे 5-6 फोटो आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचा हे फोटो सोडून देऊ. आता डायरेक्ट 7 नंबरचा फोटोवरती यायची, ह्या फोटोवरती. आता इथून तुम्ही काय करायचे, इथून त्या आपल्या 10 नंबरचा फोटोपर्यंत जे फोटो असतील छोटे छोटे, तर यांना तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि तुम्ही पॉपिंग कँडी हे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आता यांना मोजून हे तुम्ही 10 नंबरचा फोटोपर्यंत
यांना ॲनिमेशन लावून घ्या पटापट. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता आता हे 10 फोटोंना मी हा ट्रान्झॅक्शन लावून घेतलेला आहे. म्हणजे 7 नंबरपासून पुढे 10 फोटो मोजायचे. ठीक आहे. इथून अशा प्रकारे सगळे छोटे छोटे फोटोंना आणि हे 2 थोडे मोठे मोठे फोटो आहेत इथं 8 सेकंदापर्यंत, यांना तुम्ही पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन लावायचे. नंतर पुढचं जेवढी शेवटीपर्यंत फोटो असतील तर यांना फक्त एकच ॲनिमेशन लावायचे बाउन्सी रस म्हणून. ठीक आहे. तर इथून पटापट यांना सगळ्यांना तुम्ही ॲनिमेशन लावून घ्या. आणि तुम्हाला जर पीएनजी वगैरे लावायचं असेल वरती तर तुम्ही पीएनजी वगैरे लावू शकता. बॉडी इफेक्ट्स वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. तुमच्या इच्छेवरती आहे. तुम्हाला जसं तुम्हाला डिझाईन करायचं तुमचा व्हिडिओ तसं तुम्ही करू शकता. आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन केलेला व्हिडिओ तुम्हाला मी बनवायला शिकवला आहे. तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा काही ॲड करायचं असेल तर तुम्ही बॉडी इफेक्ट्स वुडी इफेक्ट्स वगैरे लावू शकता. एक्झाम्पलसाठी समजा मी तुम्हाला मी सांगतो इथं तुम्ही बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं मी सिम्पल एक्झाम्पलसाठी समजा मी हा घेतलेला आहे किंवा इफेक्ट्स किंवा हा वरचा घेतलेला आहे. अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल मित्रांनो तुम्ही बॉडी इफेक्ट्स व्हिडिओ इफेक्ट्स लावून घ्यायचे. आणि नंतर फक्त इथं या व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, कालचरेस फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून शेवटी डिवाइस या नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.